राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत। आव्हाड सर, खरं तर 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ जी आहे ती आता शिवसेना आमदार अपात्र प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिले। या सगळीकडे कसं पाहता, कारण की सातत्याने मुदतवाढ जी आहे ती शिंदे गटाकडनं मागितली आहे। असं आहे की चोराच्या पळवाटा शोधायच्या असतात ना, मग ही पळवाट होती, त्यामुळे पळवाट शोधली आहे। आणि लोकसभेची आचारसंहिता ही साधारण मार्चच्या 15 तारखेपर्यंत लागलेली असेल। पण अध्यक्ष निर्णय देण्याकरता वेळ घेत नाहीये का? ज्या पद्धतीने दाखवतात एक म्हणजे अधिवेशन सुरू असताना मी ऐकलं, चंद्रचूड साहेबांच्या तोंडातनं मी ऐकलं की इट विल नॉट टेक मोर दॅन 8 days इफ अप्लाइड सिरियसली टू फिनिश ऑफ दिस केस। हे चंद्रचूड साहेबांचं म्हणणं होतं। आपले अध्यक्ष खूप बिझी असतात। पण ज्या पद्धतीने न्यायदानाच्या प्रक्रियेत संपूर्ण हा विलंब जो होतोय, सातत्याने वेळ वाढवून मागणे, काही देशाच्या लोकशाहीच्या ठिकऱ्या उडतायत। ही देशाची लोकशाही खूप मोठ्या लढ्यानंतर आपण प्राप्त करू शकलो होतो। बोलण्याचे स्वातंत्र्य, एक्सप्रेस होण्याचे स्वातंत्र्य, तुम्हाला छापण्याचे स्वातंत्र्य, हे सगळं त्या संविधानाने दिलं होतं। ते सगळं काढून घेण्यासाठी जो प्रकार सुरू आहे त्याच्यातला हा भाग आहे। सभागृहात बीडच्या जाळपोळ प्रकरणावरती सुद्धा चर्चा झाली। खरं तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या संदर्भात SITची मागणी केलेली आहे। संदीप क्षीरसागर ज्यांचं घर जाळलं गेलेलं होतं ते स्वतः या मुद्द्यावरती आक्रमक झालेले पाहायला मिळाले। जयंत पाटील तुमचे प्रदेशाध्यक्ष देखील आक्रमक होते, परंतु जे खरे गुन्हेगार आहेत ते समोर कुठे येत नाही। असं आहे की त्यांना लपून ठेवायचं। एकंदर बीडचं जे जाळपोळ प्रकरण आहे हे खूप संशयास्पद आहे। मी SITच्या विरोधात आहे। एक ज्युडिशियल कमिशन अपॉइंट करा। माजलगाव सारख्या गावामध्ये 500, 700, 800 माणसं जमा होतात, पोलिसांना दिसत नाहीत, समजत नाहीत। ह्याला काही फार मोठ्या इंटेलिजन्सची गरज नाही। तुम्ही स्वतः सांगता की 5000 माणसांचा मॉब साळुंकेंच्या घरासमोर होता, पोलिसांना कळलाच नाही। 700 माणसांचा मॉब क्षीरसागरांच्या घरासमोर होता। 2 हवेत फैरी झाडल्या असत्या ना, सगळे पळून गेले असते। तुम्ही केलंच नाही, तुम्ही अश्रूधूर सोडला नाही, तुम्ही उक्त व्यवस्था करून दिला होत्या का? जाळलं हो, चला चला आता घरी जा। पण सुभाष राऊत जे छगन भुजबळांच्या निकटवर्ती आहे, बीडमध्ये त्यांचं हॉटेल जाळलेलं होतं। ज्या दिवशी हे प्रकरण झालं म्हणजे माजलगावमध्ये प्रकाश सोळंके यांच्या घरावरती हल्ला झाल्यानंतर कुठेतरी छगन भुजबळ यांनी सुद्धा वक्तव्य केलेलं होतं की पोलिसांना, बीडच्या पोलिसांना अलर्ट केलेलं होतं की सुभाष राऊत त्यांचे नेक्स्ट टार्गेट आहेत। ही सगळी माहिती सरकारकडे असताना देखील त्यांनी तिथे असं आहे की खरं तर आज संबंधित SPचा राजीनामा कमीत कमी त्याची चौकशी होईल, तोपर्यंत त्याला सुट्टीवर पाठवायला हवं होतं। जर लोकप्रतिनिधींची घरं जळत असतील आणि त्यातही सरकार राजकारणाला महत्व देत असेल तर दुर्दैवी आहे। पण यामध्ये मास्टर माइंड कोण आहे या सगळ्या बीडच्या जाळपोळ प्रक्रियेमध्ये? तुम्हाला काय वाटतं? कारण की थेट आमदारांच्या घरावरती हल्ले झालेत, एक नाही तर 2-3 आमदारांच्या घरावरती हल्ले झाले। याची जर आपल्याला माहिती हवी असेल तर आपण बीडला जा। बीडला गल्लोगल्ली लोक बोलतायत मास्टर माइंड कोण आहे। खरं तर धन्यवाद। हे होते राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड। जी मुदतवाढ जी आहे आमदार अपात्र प्रकरणी 10 जानेवारीपर्यंत दिली आहे, ती कुठेतरी कठोर ताशेरे ओढून ही संपूर्ण 10 जानेवारीची मुदतवाढ जी आहे ती देण्यात आलेली आहे, असं जे मत आहे ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।